नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 2 मेचा फुल एपिसोड तुम्ही पाहत आहात. आता प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला बघा, सायली ही खरंच खूप अस्वस्थ आहे आणि ती यामुळे अस्वस्थ आहे की तिला प्रतिमा आत्याने व्हिडिओ कॉल करून अर्जुन आणि सायलीला बोलावलं होतं, परंतु तिला जाता आलं नाही आणि त्यामुळेच ती अस्वस्थ असते की प्रतिमा आत्याला आमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल किंवा प्रियाबद्दल त्यांना काही एखादा पुरावा वगैरे काही सापडलं असेल का, याच गोष्टींचा प्रेक्षकांनो ती विचार करत असते. त्याचबरोबर तिला हेही आठवतं की काही दिवसांपूर्वी प्रतिमा आत्या म्हणत होत्या की तन्वीबद्दल मला प्रेम, माया अशा ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात जाणवत नाहीत आणि ती माझी मुलगी असेल असं मला वाटतच नाही. तिला मी जन्म दिला असेल का नाही, अशा भरपूर प्रश्न जे आहेत ते इथं प्रतिमाला पडलेले असतात आणि तेच सर्व सायलीला आठवत असतं. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, इथे अर्जुन जो आहे तो सायलीला आवाज देत असतो. त्याचं जे काम आहे ते आवरलेलं असतं आणि कपाटमधले पांघरुण वगैरे काढत तो इथे सायलीला आवाज देत असतो आणि सायली मात्र तिच्या विचारामध्ये एवढी गुंग असते की अर्जुन तिच्याशी काहीतरी बोलतोय याचं तिला भान देखील नसतं. आणि प्रेक्षकांनो, मग त्यावेळेस बघा, अर्जुन त्याचं काम जे आहे ते आवरून झाल्यानंतर तिच्या पुढे डायरेक्ट येऊन उभा राहतो आणि त्यावेळेस ती म्हणते की अहो, असं डायरेक्ट मध्येच येऊन काय उभं राहताय, मला विचार करते न कसला तरी, करू द्या मला विचार, तुम्ही बाजूला व्हा. असं म्हटल्यानंतर इथं तो म्हणतोय, काय झालं सायली, मी जवळजवळ तुला 15 मिनिट झालं आवाज देतोय पण तू काही मला एक शब्दाने देखील बोलत नाहीस. मग त्यावेळेस तो म्हणतोय की काय झालं, तू एवढी अस्वस्थ का दिसतेस. मग तेव्हा बघा, इथे सायली अर्जुनला म्हणत असते की प्रतिमा आत्याने आपल्याला बोलवलं होतं पण आपण काही गेलो नाही, मग खरंच प्रतिमा आत्याला आपल्याशी काहीतरी बोलायचं असेल का. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, अर्जुन तिला खाली बसवतो आणि तिला म्हणतो की प्लीज तू अस्वस्थ होऊ नकोस आणि उद्या प्रतिमा आत्या येणारच आहे, मग आपण त्यांच्याशी बोलायचंच आहे. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, इथे सायली म्हणत असते की रविराज काका आणि प्रतिमा आत्याला यांना थोडीशी तरी काहीतरी आपण जाणीव करून द्यायला पाहिजे की प्रिया ही त्यांची मुलगी नाहीये, नाही तर एकदम त्यांना सर्व काही कळलं तर त्यांना धक्का बसेल आणि खरं सगळ्यात जास्त विश्वासघात त्यांचा होणार आहे तर रविराज काका आणि प्रतिमा आत्यांचा. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, इथं ती म्हणत असते की उद्या प्रतिमा आत्या आले की मी तिला सर्व काही सांगून टाकणार आहे आणि तन्वी ही तुमची मुलगी नाहीच आहे असं मी सांगणार आहे. मग त्यावेळेस अर्जुन इथे म्हणत असतो की नाही बायको, तू असं काहीही करणार नाहीस आणि तूच तर म्हटलीस की 2-3 पुराव्यांवर काहीच भागणार नाही आणि आपल्याला DNA टेस्टची वाट पाहायची आहे. मग DNA टेस्ट आली की आपण सर्वांना सांगणारच आहोत, तोपर्यंत तू ही गोष्ट कोणालाच सांगणार नाहीस, आपल्या दोघांमध्येच राहायला पाहिजे. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस सायली म्हणत असते की मी उद्या असं काहीतरी करणार आहे जेणेकरून प्रतिमा आत्याला जेवढे काही प्रश्न पडलेले आहेत त्याचं सर्वांचं उत्तर त्यांना मिळून जाईल. मग अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, तुला जे काही करायचे ते कर, परंतु जे सत्य आहे ते आत्ताच प्रतिमा आत्याला सांगू नकोस. आता प्रेक्षकांनो, इथे बघा, प्रतिमा आत्या ही सुभेदारांच्या घरी आलेली आहे आणि तिला प्रियाबद्दल या सर्वांनी सांगितलेलं आहे. मग त्यावेळेस ती म्हणते, काय तन्वी एवढ्या टोकाला जाऊन वागू शकते, या गोष्टींवर माझा विचारच बसत नाही. मला तर माहीत होतं ती काहीही करू शकते पण एवढं कठोर वागू शकते हे मला माहीतच नव्हतं. त्यावेळेस प्रताप म्हणतात की प्रतिमा, आम्ही तिला पाठीशी घातलं आत्तापर्यंत, परंतु ती आता अस्मिताच्या बाळाशी आणि पूर्णाईच्या जीवाशी खेळली आहे आणि तिने सायलीला सुद्धा जिन्यावरून ढकलून दिलेलं आहे. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस बघा, इथे प्रतिमा म्हणत असते की खरंच मी अशा मुलीला जन्म दिला की जी तुमच्यासारख्या लोकांना त्रास देते, या गोष्टींचा मला खरंच खूप पश्चाताप होतोय आणि मला खूप वाईट वाटते. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा, इथे तिला कल्पना म्हणत असते की अस्मिताच्या बाळाची काय चूक होती. अस्मिताची काय चूक होती, मान्य आहे की तिचा पहिल्यापासून सायलीवर राग होता, ती सायलीचा राग करायची, परंतु मग इथं पूर्णाईचं काय, तिने मुद्दाम सूड उगवण्यासाठी या सर्वांना त्रास दिलेला आहे. आता प्रेक्षकांनो, प्रतिमा ही अश्विनला म्हणत असते की अश्विन, मी तर तुझी कोणत्या तोंडाने माफी मागू, खरंच मला काहीच कळत नाही. त्यावेळेस इथे अश्विन म्हणत असतो की प्रतिमा आत्या, यामध्ये तुझी काहीच चूक नाही. तू आणि रविराज काकाने तिला पूर्णपणे संस्कार देण्याचा प्रयत्न केला, परंतु ती मुलगी त्या लायकीचीच नव्हती. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा, इथं कल्पना म्हणत असते की मला तर अश्विनचा चेहरा देखील बघू वाटत नाही, माझ्या मुलाची यामध्ये काय चूक होती. त्यावेळेस बघा, प्रतिमा म्हणत असते की खरंच सर्वजण मला माफ करा, मला ना खरंच खूप पश्चाताप होतोय की मी अशा मुलीला जन्म दिलेला आहे. आता त्यावेळेस कल्पना म्हणते की तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस प्रतिमा, कारण तन्वीला या सर्वांनी काहीच फरक पडणार नाही आणि तिला फक्त दुसऱ्यांना दुःख देण्यात आनंद वाटतो आणि ती दुसऱ्यांना दुःख देते आणि स्वतः आनंदी होते, यामध्ये तुम्हा कोणाचाच काहीच दोष नाही आहे. आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा,
या सर्वांच्या गप्पा चालू असताना अचानक कल्पनाला आठवतं की मी गॅसवरती दूध ठेवलेलं आहे आणि त्यावेळेस ती बघा पळतच किचनमध्ये जाते आणि तिला तिथे सांडशी देखील सापडत नाही. त्यामुळे जिथं जे कॉटन पडलेलं आहे त्या कॉटननं ती दुधाचं पातेलं उतरते, परंतु ते करताना तिला जोरदार चटका बसतो. आता प्रेक्षकांनो या गोष्टीमुळे सायली एवढी पॅनिक होते की खरंच कल्पनाला खूप काहीतरी झालंय असं तिला वाटत असतं आणि त्यावेळेस कल्पना जोरात ओरडलेली असते. त्यामुळे सायली आणि अर्जुन अजूनच घाबरलेले असतात. मग प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा सायली म्हणते की आई तुम्ही कशाला ही सर्व कामं करायला जाता आणि चिमट्यानं पकडायचं ना, तुम्ही हातानं का पकडलं. त्यावेळेस इथे कल्पना म्हणत असते की अगं मी सांडशीच शोधत होते परंतु सापडली नाही म्हणून कॉटननं पकडलं आणि मी दरवेळेस करते पण यावेळेस चटकाच बसला. यावेळेस बघा इथे सायलीला रडायला आलेलं असतं आणि त्यावेळेस ती कल्पना इथे चेअरवर आणून कल्पनाला बसवते आणि त्यावेळेस ती म्हणते की आई प्लीज स्वतःची काळजी घेत जाऊ, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय की तुम्ही अजिबात घरातली कामं करत जाऊ नका. त्यावेळेस कल्पना म्हणते की अगं ठीक आहे, एवढं काय त्यात, बायकांना स्वयंपाक करताना चटके बसतातच असं म्हटल्यानंतर इथे सायली म्हणते की असं काय एवढं काही नाही, म्हणजे आई तुम्हाला थोडंसं जरी काही झालं तरी मी अजिबात सहन करू शकत नाही आणि मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय की तुम्ही काम करत जाऊ नका. मी खूप प्रयत्न करते की तुमच्यावर कसलंही काम पडणार नाही, परंतु तुम्ही तरी देखील काही ना काही काम करतच असता. आई तुम्ही असं का करता. यावेळेस ती म्हणत असते की खरंच सॉरी, पण मी ना ते दुधाचं पातेलं असं ठेवून वरती जायला नको होतं. त्यावेळेस इथे कल्पना म्हणते काय नाही गं, एवढं काय त्यात, थोडंसं तर भाजलंय. त्यावेळेस ती म्हणते की नाही मी ना आत्ताच्या आत्ता मलम लावते आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस ती मलम आणण्यासाठी जाते. मलम आणून इथे कल्पनाच्या हाताला लावत असते. त्यावेळेस कल्पना सतत म्हणते की अगं ठीक आहे, एवढं काही झालेलं नाही, एवढा काय त्रास करून घेतेस आणि किती काळजी करतेस, मी काही तुझी आई आहे का असं म्हटल्यानंतर इथे सायली म्हणत असते की आई परत असं बोलायचं नाही, कोण म्हटलं तुम्ही माझी आई नाही आहात, तुम्ही माझी आईच आहात. आता प्रेक्षकांनो हिचं प्रेम पाहून खरंच सर्वांना खूप भरून आलेलं असतं आणि त्यावेळेस ती म्हणते की माझ्यामुळेच तुमच्यावर काम पडलं. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की अगं वहिनी तू आल्यापासून मम्माचा किती त्रास कमी झाला आहे, तू असं काय बोलतेस. त्यावेळेस बघा इथे सायली म्हणत असते की तुम्ही अजिबात कोणतंच काम करायचं नाही आणि त्यावेळेस ती म्हणते की आता बरं वाटतंय का. तेव्हा कल्पना म्हणते की हो, माझ्या या लाडक्या लेकीने मला मलम लावून दिलाय ना, त्यामुळे खरंच मला खूप बरं वाटते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणत असतो की बरं सायली आणि प्रतिमा आत्या तुम्ही जाऊन या आणि तुम्हाला गप्पा मारायच्या असतील तर थोडा वेळ गप्पा मारा. आता प्रेक्षकांनो या दोघींचं प्रेम बघून इथं प्रतिमाच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न येतात आणि त्यावेळेस ती म्हणत असते की खरंच यांना म्हणतात की मायलेकीचं प्रेम, जर मला काही झालं तर तन्वीला माझ्याबद्दल खरंच असं प्रेम जाणवेल का, असे प्रश्न इथं प्रतिमाच्या डोक्यामध्ये चालू असतात. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस सायली म्हणते की मी प्रतिमा आत्याला घेऊन वरती जाते परंतु तुम्ही एकही काम करायचं नाही. त्यावेळेस कल्पना म्हणते की नाही गं बाई, मी अजिबात काम करणार नाही, तू तर माझी सासू झालीस, मी तुझी सासू कमी आणि तूच माझी सासू झाली आहेस असं म्हटल्यावर बघा इथे सर्वजण हसत असतात. त्यावेळेस प्रतापराव म्हणतात की कल्पना तुला ना पूर्णाईपेक्षा ना सायलीचाच धाक जास्त आहे. आता प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर बघा इथे सायली म्हणते की बरं ठीक आहे, मी प्रतिमा आत्याला घेऊन थोडा वेळ गप्पा मारत बसते आणि त्यावेळेस ती प्रतिमा आत्याला वरती घेऊन जाते. आता प्रेक्षकांनो इथे त्यावेळेस जाताना सायली म्हणते की आई मी येऊस तर तुम्ही अजिबात काम करायचं नाही आणि तेव्हा इथे कल्पना म्हणत असते की बरं ठीक आहे बाई, तू येईपर्यंत मी जागेहून उठणार सुद्धा नाही असं म्हटल्यानंतर त्या दोघी जणी निघून जातात. आणि प्रेक्षकांनो त्या गेल्यानंतर बघा अर्जुन इथं पोह्यांची प्लेट वाढून घेतो आणि तो म्हणतो की माझ्या बायकोची ऑर्डर आहे बाबा, मला पाळायलाच पाहिजे. आणि त्यावेळेस तो म्हणतो की मम्मा तू काहीच काम करायचं नाहीस, मी तुला भरवतो असं म्हणून तो इथे कल्पनाला पोहे खाऊ घालत असतो आणि या दोघी जणी वरती जातात. आता प्रेक्षकांनो इथे रूममध्ये आल्यानंतर इथे सायली म्हणत असते की काय झालं प्रतिमा आत्या, तुम्ही एवढं अस्वस्थ का आहात आणि तुम्हाला आत्ता तन्वीबद्दल सर्व काही कळलं, मग तुम्ही रात्रीच अस्वस्थ वाटत होतात, काय झाले, काहीतरी झाले. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते की हो अगं मला रात्री तन्वीचा कॉल आला होता आणि कधी न कॉल करणारी मुलीने माझ्याशी कॉल केला आणि त्यावेळेस ती एवढी प्रेमाने बोलत होती की काय सांगू, ते मला खटकलंच. आणि त्यावेळेस ती सांगते की मला तन्वी म्हणत होती की आई मला तुझी खूप आठवण येते आणि तुझं मला स्वप्न पडलं, तू मला सोडून जातेस, असं जे काही प्रिया सर्व बोलली होती ते इथं प्रतिमा सायलीला सर्व काही सांगत असते. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की प्रिया माझ्याबरोबर आजपर्यंत तरी एवढी प्रेमानं कधी बोलली नाही, मग ती आजच माझ्याशी एवढं प्रेमाने का बोलली, तिच्या यामागे काहीतरी स्वार्थ असेल असं मला वाटलं आणि ही गोष्ट मला सारखी खटकत होती, म्हणूनच मी तुम्हाला दोघांना बोलायला तिकडे बोलवलं होतं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस सायली मनात विचार करत असते की प्रिया खरंच
कशी मुलगी आहे, तिने आता तिचा मुखवटा फाटणार हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने प्रतिमा आत्याचा पदर धरायला सुरुवात केलेली आहे. आणि काहीही झालं तरी प्रियाचा मी कोणताही प्लॅन सक्सेस होऊ देणार नाही असा विचार इथे सायलीच्या डोक्यात चालू असतो. आणि त्यावेळेस बघा इथे प्रतिमा म्हणत असते की तिला खरंच माझ्याबद्दल काही वाटत असेल का गं, प्रेम वगैरे माझ्याबद्दल वाटत असेल का, कारण तिनं आजपर्यंत माझ्याशी अशी कधीच बोलली नाही, मग आता ती सुधारली असेल का असा विचार माझ्या मनात चालू होता. त्यावेळेस इथे बघा सायली म्हणत असते की तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं देण्याची आता वेळ आलेली आहे आणि आपण ती उत्तरं शोधून काढूयात. यावेळेस प्रतिमा म्हणते की आत्तापर्यंत आपण का कमी प्रयत्न केला आहे का, आपण या सर्वांची उत्तरं शोधण्याचा खूप प्रयत्न केला आहे. परंतु त्यावेळेस इथे सायली म्हणते की थांबा, मी एक काहीतरी प्लॅन सुचवते जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळतील. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा सायली प्रतिमाजवळ बसून इकडे सखीला आणि जानकीला कॉल करत असते. आणि सखीला इथे सायलीचा कॉल आल्यानंतर सखी म्हणते की काय सायली कशी आहेस तू, बरी आहेस ना, खूप दिवसातून माझी आठवण काढली. मग त्यावेळेस सायली म्हणते की हो अगं, आठवण काढली म्हणजे तुझं आणि जानकीकडे माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मला तुमची मदतच आहे असं समज. मी जानकीला कॉन्फरन्सला घेतलेला आहे. मग त्यावेळेस इथे जानकी म्हणते हो सायली बोलतीये मी, आणि मी तर तुला खूप वेळा मदत केलेली आहे, मग तू तर मला खूप वेळा मदत केली, मग मी तुला आता मदत करणारच ना, बोल तुला कशाची मदत हवी आहे. मग त्यावेळेस बघा इथे सायली म्हणत असते की अगं जानकी सखी, तुम्हाला तर माहिती आहे की प्रियाचा खरा चेहरा काय आहे आणि तिचा एक एक मुखवटा फाडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि तर प्रतिमा आत्याच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत की प्रिया खरंच माझी मुलगी असेल का, किंवा तिच्याबद्दल मला प्रेम माया वगैरे का वाटत नाही. तर प्रतिमा आत्याच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी मी एक जबरदस्त प्लॅन ठरवलेला आहे आणि त्यामुळेच मला तुमच्या दोघींची मदत हवी आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे सखी म्हणते की आपली आई आपल्यापासून थोडीशी जरी दूर गेली तर आपल्याला सहनही होत नाही. आणि त्यावेळी जानकी म्हणते की हो, आपल्याला जर आईच नसेल तर खरंच या गोष्टीचं दुःख खूप वाईट आहे. आणि त्यावेळेस इथे सखी म्हणते की सायली ताई बोल, तुला कसली मदत हवी आहे, तुला मदत करण्यासाठी मी माझ्या हातातलं काम देखील टाकून तुझ्याकडे येईल. आणि त्यावेळी जानकी म्हणत असते की ही मुलगी एवढी कटकारस्थानी आहे की तिला प्रतिमा आत्याचं प्रेमही कधी कळणार नाही. आणि प्रेक्षकांनो यावेळेस सायली म्हणते की हो, आम्ही आता उद्या तुम्ही दोघीही माझ्या घरी यायचं आहे आणि आम्ही उद्या अभिषेकाला जाणार आहोत. त्यावेळेस तिथं काय करायचं याचा सविस्तर प्लॅन इथे जानकी आणि सखीला समजावून सांगत असते. आणि प्रेक्षकांनो इथे दोघीही तिला मदत करण्यासाठी तयार होतात. आणि त्यावेळेस मग सायली इथे प्रतिमाला सांगते की तुम्ही उद्या आमच्याबरोबर अभिषेकाला यायचं नाही. आता प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा इथे सचिन जो आहे तो अस्मिताला कॉल करत असतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की अस्मिता, मला येण्यासाठी आज थोडा उशीर होणार आहे. असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते की बरं ठीक आहे. मग तेव्हा सचिन म्हणतो की अगं, तू काहीच का बोलत नाही आहेस, तू थोडासा हट्ट कर की माझ्याबरोबर. त्यावेळेस ती म्हणते की नाही ठीक आहे. तेव्हा तो म्हणतो की मी कॅनडामध्ये असताना तू किती हट्टी असायचीस आणि किती कटकट करायचीस, आता असं काहीच करत नाहीस. आणि प्रेक्षकांना इथे अस्मिता त्याच्याबरोबर बोलतीये नाही तोपर्यंत साक्षी सचिन जवळ येते आणि त्यावेळेस ती जोरजोरात बोलायला लागते की अरे सचिन, कसली भारी खेळी खेळायस. आणि प्रेक्षकांना यावेळेस बघा साक्षीचा जो आवाज आहे तो इथे अस्मिताला कळालेला असतो आणि तिला माहीत होतं की हा आवाज जो आहे तो साक्षीचाच आहे. आता प्रेक्षकांना त्यावेळेस इथे सचिन म्हणतो की बरं अस्मिता, तू जेवून घे. आणि बाळ काय करते. त्यावेळेस ती म्हणते की हा झोपलंय बाळ. तेव्हा ते अस्मिता त्याला म्हणत असते की मी आता पडते, तुला जेव्हा यायचंय तेव्हा ये. असं म्हणून इथे सचिन बघा स्वतःच्या मनामध्ये विचार करत असतो की नशीब अस्मिताला साक्षीचा आवाज बहुतेक गेलेला नसेल आणि तिला कळालेलं नसेल. पण प्रेक्षकांनो इथे अस्मिताला साक्षीचा आवाज आलेला आहे तरी देखील तिला या गोष्टींची सवय झालेली आहे की हा माझा पुरेपूर विश्वासघातच करत आहे. मग प्रत्येक गोष्टीवर याच्याशी रिॲक्ट व्हायचंच नाही आणि योग्य वेळेची वाट ती पाहत असते. आता प्रेक्षकांना कॉल कट झाल्यानंतर बघा अस्मिता बाळाला धरून जोरजोरात रडत असते. तेवढ्यातच कल्पना तिथे येते आणि कल्पना म्हणते काय बाळा, काय झाले तुला रडायला. त्यावेळेस अस्मिता म्हणत असते की आई, मम्मा नव्याने सचिनचे चेहरा माझ्यासमोर येते आणि काय नाही ग, मी अजिबात त्रास करून घेणार नाही, कारण मला सवय झाली आणि मी ना योग्य वेळेची वाटच पाहते. योग्य वेळ आला की मी योग्य निर्णय नक्कीच घेईल आणि त्याला माझ्यापासून कायमचं दूर करेल. असं केलं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे
इथे कल्पना ही अस्मिताला जवळ घेत असते आणि इकडं अश्विनचंही लग्न मोडलेलं आहे आणि तिचाही पार्टनर त्याच्याशी व्यवस्थित नाही, तसंच अस्मिताचा देखील पार्टनर त्याच्याशी व्यवस्थित नाही आहे. या गोष्टीचा इथे कल्पनाला खरंच खूप त्रास होत असेल. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, कल्पना ही अभिषेकाला जाण्यासाठी बोलवण्यासाठी आलेली आहे आणि त्यावेळेस इथे अश्विन म्हणतोय की मम्मा अस्मिताही नाही आली का? त्यावेळेस ती म्हणते नाही अरे, तिला थोडंसं अस्वस्थ वाटते. आता तेवढ्यातच बघा प्रेक्षकांनो इथे अश्विन म्हणत असतो की मम्मा अगं मी पण येत नाही ना, मला ना खरंच खूप कंटाळा आला आहे आणि खरंच ह्या गोष्टी सर्व कराव्यात अशी माझी इच्छाच नाही आहे. असं म्हटल्यानंतर इथे असं कल्पना म्हणत असते की अरे मुलांनो, तुम्ही असं नका रे करत जाऊ, कारण हे सर्व जे काही करते मी तुमच्यासाठीच तर करते ना. तेवढ्यातच बघा ती प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा चल आपण जाऊया. तेव्हा प्रतिमा देखील म्हणते की कल्पना खरं तर मी इथं अभिषेकला जाण्यासाठीच आलेली आहे, परंतु मला ना अजिबात बरं वाटत नाही, ॲसिडिटी झाल्यासारखं वाटतंय. मग त्यावेळेस बघा इथे सायली म्हणत असते हो का प्रतिमा, त्या म्हणूनच तुम्ही मगाशी चहा घेतला नाही का? ठीक आहे, बरं तुम्हाला बरं वाटत नसेल तर मग ठीक आहे, तुम्ही घरी आराम करा आणि वरती जाऊन थोडा वेळ झोपा, मग तुम्हाला बरं वाटेल. असं म्हटल्यानंतर इथे अर्जुन म्हणत असतो की प्रतिमा त्या तू आली असतीस तर खरंच आम्हालाही बरं वाटलं असतं. त्यावेळेस प्रतिमा म्हणत असते की अरे माझी येण्याची खूप इच्छा आहे, पण काय करू, नाईलाज आहे. असं म्हटल्यानंतर इथे अर्जुन म्हणत असतो की बरं ठीक आहे, मग तू आराम कर आणि वरती जाऊन तू झोपी जा थोडा वेळ, मग तुला बरं वाटेल. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे प्रिया जी आहे ती प्रिया बाहेर येते आणि तेव्हा ती म्हणते काय झालं, तुम्ही सगळेजण कुठं जाताय? असं म्हटल्यानंतर बघा इथे कल्पना म्हणत असते की तू आम्हाला सर्व प्रश्न काय विचारतेस आणि तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी इथे कोणीही बांधील नाही, त्यामुळे तुझे जे प्रश्न आहेत ते नाही विचारलेलेच बरेच. असं म्हटल्यानंतर ती म्हणते काय ग आई, तू कधी आलीस? त्यावेळेस कल्पना म्हणते की अगं शांत बस, तुला सांगितलं ना कोणालाही प्रश्न विचारू नको. आता प्रेक्षकांनो हिला बाहेर आलेली पाहून अश्विनला घरी थांबायचं असतो, पण तरी देखील तो म्हणतो चल मम्मा मी देखील तुझ्याबरोबर येतो. असं म्हणून कल्पना आणि अश्विन घरातून बाहेर पडतात. त्यावेळेस बघा सायली तर प्रियाला म्हणत असते की प्रिया तुझ्यामुळे जर प्रतिमा त्याला थोडासा जरी त्रास झाला ना तर गाठ माझ्याशी आहे, मी बघ तुझं काय करते. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो प्लॅननुसार बघा जानकी आणि सखी इथे आलेला आहेत आणि उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो इथे या दोघींनी असं सांगितलंय की प्रतिमा आत्याच्या रूममध्ये आग लागलेली आहे आणि तिला इथे प्रियाला वाचायला सांगतात, पण प्रिया म्हणते की अगं माझाही जीव मला तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि हे दृश्य जे आहे ते प्रतिमा दुरून पाहत असते आणि तिच्या प्रश्नाचा सर्व तिला उलगडा होत असतो. प्रेक्षकांनो आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग ठरलं तर मग या मालिकेचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.